उपस्थित सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व उपस्थित सर्व पदवीकांक्षींचे शब्दसुमनांनी स्वागत करते. सर्व समितीच्या मेंबर्सनी सुद्धा व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे. आज आपल्या महाविद्यालयात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 37वा दीक्षांत समारोहातील पदवी वितरण कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. साधारणतः 1 ते 1.5 वर्षानंतर हा असा ऑफलाईन कार्यक्रम आपल्या महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेला आहे. कारण कोविड-19चे सावट अजून सुद्धा जगभरावर पसरलेले आहे. मात्र शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून हा कार्यक्रम आयोजित केलेला असल्यामुळे कार्यक्रमात गर्दी होणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे. तर या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय श्री दिलीपबाबू इंगोले, कोषाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, विशेष निमंत्रित डॉक्टर संगीता देशमुख मॅडम, माजी प्राचार्य मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय अमरावती, स्वागताध्यक्ष डॉक्टर छाया विदळे मॅडम, प्राचार्य मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय अमरावती, या सर्वांचे मी पुनश्च शब्दसुमनांनी स्वागत करते व सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रतिमेचे पूजन करावे. मला समजायला लागेल. तर आता वळूया आपल्याला लाभलेल्या माननीय अतिथींच्या स्वागताकडे. कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष माननीय श्री दिलीपबाबू इंगोले यांचे स्वागत डॉक्टर छाया विदळे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. तसेच विशेष निमंत्रित म्हणून लाभलेल्या माननीय डॉक्टर संयोगिता देशमुख मॅडम यांचे स्वागत प्राध्यापक हरणे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर छाया विदळे मॅडम यांचे स्वागत डॉक्टर शालिनी वाटाणे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. यानंतर मी डॉक्टर छाया विदळे मॅडम यांना स्वागतपर भाषणासाठी निमंत्रित करते. यानंतर प्राध्यापक हरणे मॅडम यांचे स्वागत करण्यासाठी मी चौधरी मॅडम यांना आमंत्रित करते. तसेच शालिनी वाटाणे मॅडम यांचे स्वागत करण्यासाठी मी नांदुरकर मॅडम यांना आमंत्रित करते. तसेच चौधरी मॅडम यांचे स्वागत करण्यासाठी मी प्राध्यापक सांगोळे सरांना आमंत्रित करते. धन्यवाद. यानंतर मी स्वागतपर भाषणासाठी डॉक्टर छाया विदळे मॅडम यांना आमंत्रित करते.
शिवाजी शिक्षण संस्थेचे आपले संस्थापक शिक्षणवर्षी डॉक्टर पंजाबराव कोसाड देशमुख मातोश्री मुक्ताबाई देशमुख यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन करते आणि पदवी वितरण समारंभाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले संस्थेचे कोषाध्यक्ष माननीय श्री दिलीपा गुलगोले साहेब, प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या आपल्याच महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य डॉक्टर संयुक्ता देशमुख आणि उपस्थित सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर सहकारी आणि पदवीकांक्षी म्हणून उत्साहाने हजर असलेल्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी, आपणा सर्वांचे मी सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत करते. त्यानंतर आजचा हा पदवी वितरणाचा जो समारंभ आहे त्या समारंभाला लाभलेले मान्यवरांचा मी परिचय आपल्याला करून देते. 29 मे 2021 रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात झालेल्या दीक्षांत सोहळ्यामध्ये ज्यांना पदवी प्राप्त झालेली होती अशा विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करणारा हा 3ऱ्या वर्षीचा कार्यक्रम आहे. असे हा पवित्र समारंभाच्या अध्यक्षस्थानी मंचावर आज आपल्याला चालते बोलते अनुभवाचे ज्ञानपीठ उपलब्ध झालेलं आहे. अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय श्री इंगोले साहेब म्हणजे राजकीय, क्रीडा, शिक्षण, सहकार, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व, कृषी आणि उद्योग क्षेत्राला समांतर दर्जा देणारे यशस्वी उद्योजक आहेत. त्यांची राजकीय कारकीर्द खूप समृद्ध आहे. जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे सचिव, जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष, NSUIचे सचिव कार्यकारी सदस्य, महाराष्ट्र विद्यार्थी काँग्रेसचे सचिव म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक, उपाध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणून, तसेच अमरावती भारत कृषक समाजाचे ते अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून राहिलेले आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात सिनेटवर तसेच मॅनेजमेंट काउन्सिलवर त्यांनी कार्य केलेलं आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य, उपाध्यक्ष आणि आता कोषाध्यक्ष म्हणून त्यांनी संस्थेच्या विकासामध्ये फार मोलाची कामगिरी बजावलेली आहे. तेच उत्कृष्ट खेळाडू आहेत, व्हॉलीबॉल प्लेयर आहेत आणि त्यामुळे व्हॉलीबॉलच्या सर्व संघटनांमध्ये म्हणजे जिल्हा स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत संघटनांमध्ये त्यांनी विविध पदं भूषवलेली आहे आणि त्या खेळाच्या दर्जाला स्थान प्राप्त करून देण्यामध्ये महत्त्वाची कामगिरी केलेली आहे. महाराष्ट्राचा सर्वात मानाचा शिवछत्रपती पुरस्काराचे ते मानांकित आहे. सोबतच त्यांनी सांस्कृतिक आणि धार्मिक बांधिलकी सुद्धा जोपासलेली आहे. असं हे ज्ञान, व्यवहार आणि अनुभवाने समृद्ध असलेलं व्यक्तिमत्व आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. म्हणून मी सगळ्या विद्यार्थी मित्रांकडून अपेक्षा करते की त्यांनी दिलेल्या मौलिक सूचना आणि मार्गदर्शनाचा तुम्ही आदर करावा आणि शांतपणे ते ऐकून घ्यावं आणि त्याचा उपयोग सुद्धा तुम्हाला निश्चितच तुमच्या जीवनामध्ये होईल अशी मला खात्री आहे. त्यानंतर मंचावर उपस्थित आज आपल्याच महाविद्यालयामध्ये निमंत्रित म्हणून आलेल्या आपल्याच महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या, नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या 31 मेला अशा डॉक्टर संयुक्ता देशमुख मॅडम, आपल्याला नेहमीच त्यांचा सहवास आणि त्यांचं मार्गदर्शन हवंसं वाटतं आणि त्यांनी त्यासुद्धा जरी सेवानिवृत्त झालेल्या असल्या तरी आपल्या महाविद्यालयाशी त्या अजूनही मनाने बांधलेल्या आहेत. अशा मॅडम सूक्ष्मजीवशास्त्र विषयाच्या डॉक्टरेट आहेत. मॅडमला 27 ते 28 वर्षाचा प्राध्यापक पदाचा अनुभव आहे, 8 वर्षाचा प्राचार्य पदाचा अनुभव आहे. त्यांच्या शैक्षणिक आणि संशोधनपर भूमिकेबरोबरच त्यांनी विद्यापीठात सिनेट आणि मॅनेजमेंट काउन्सिल या दोन्ही ठिकाणी कार्य केलेलं आहे. त्यानंतर आकाशवाणीवरील निमंत्रित वक्त्या त्या आहेत. उत्कृष्ट प्राचार्य म्हणून संस्थेचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. अमरावती महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. त्याच्या काळात त्यांनी जवळपास 1600 महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण आयोजित केलेलं होतं आणि त्यातल्या कितीतरी स्त्रियांना रोजगार प्राप्त करून देण्याची सामाजिक बांधिलकी त्यांनी पूर्ण केलेली आहे. 2 राज्यस्तरीय कार्यशाळा आणि एक आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.
अशा या मान्यवरांना मी चालतं बोलतं ज्ञानपीठ का म्हटलं त्याचा अनुभव तुम्हाला त्यांच्या मार्गदर्शनातून निश्चितच येईल. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं आणि उपस्थितांचं मी या ठिकाणी स्वागत करते आणि थोडंसं पदवी वितरणाबद्दल विद्यार्थ्यांशी विचार करते. मुलांनो, सतत 3 वर्ष शैक्षणिक मेहनत घेऊन ज्या पदवीच्या आकांक्षेने तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, मेहनत घेतलेली आहे, त्या स्वतःच्या स्वप्नपूर्तीचा आजचा दिवस आहे. त्यानंतर त्या पदवीमुळे मिळणाऱ्या पात्रतेचा, आत्मविश्वासाचा, शैक्षणिक गुणवत्तेचा, झालेल्या संस्कारांचा हा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. म्हटलं तर ही पदवी प्रमाणपत्र म्हणजे एक A4 साईजचं लॅमिनेटेड कागद, पण त्या पदवीवरती अंकित असते आपली पात्रता, आपल्या भविष्याची दिशा, आपल्या आणि आशा, त्यानंतर आपले अधिकार, कर्तव्य, जबाबदारी आणि मूल्य, नैतिक मूल्य, त्याचबरोबर एक व्यक्ती म्हणून घडण्याची सुरुवात या कागदाशी निगडीत असते. म्हणून ती पदवी खूप खूप महत्त्वाची आहे आणि आयुष्यभर जपून ठेवण्याचं ते दस्तऐवज आहे. ऐवज म्हणजे आपली संपत्ती आहे. त्यामुळे ती प्राप्त झाल्याचा आनंद देखील तुम्हाला जितका झालेला आहे तितकाच ती तुम्हाला देताना आम्हाला देखील होत आहे. पण आनंद जरूर व्यक्त करा, पुरवून जाऊ नका. कारण अभी तो मुट्ठी पर जमीन नापी है, आसमान अभी बाकी है. तुम्ही भविष्याच्या खूप मोठ्या योजना आखात, उच्च शिक्षण घ्या, यशस्वी व्हा, पण त्याचबरोबर अपयश पचवण्याची ताकद सुद्धा निर्माण करा. पाय जमिनीवर ठेवा. आपल्या समाजाशी, देशाशी, कुटुंबियाशी, माणुसकीशी असलेली आपली नाळ पक्की बांधून ठेवा. आमच्या मार्गदर्शनाची जर तुम्हाला कधी काही गरज पडली तर तुम्ही केव्हाही आमच्या महाविद्यालयात येऊ शकता. आम्ही सदैव तुमच्यासाठी हजर आहोत हा विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी देते. आपल्या महाविद्यालयात तुम्ही एक विद्यार्थी म्हणून जे काही योगदान महाविद्यालयाला दिलेलं आहे त्याच्याबद्दल मी तुमचेही आभार मानते, तुमचं कौतुक करते. तुम्ही इथे केलेल्या तुमच्या प्रयत्नांचं किंवा तुम्ही इथं ज्या ज्या वेगळ्या भूमिका किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमातून जे काही तुमच्या गुणवैशिष्ट्य आम्हाला इथं दिसते आणि त्याच्यामुळे कॉलेजच्या लौकिकामध्ये जी काही भर पडली असेल त्याबद्दल मी तुमचे आभार मानते, तुमचं कौतुक करते. तुम्हाला पदवी प्राप्त झाली त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन करते. त्यानंतर गृहविज्ञानाच्या शाखेच्या निर्मितीपासून आपल्या महाविद्यालयामध्ये मेरिटची परंपरा जी आपण राखली होती ती उन्हाळी 2019मध्ये थोडीफार संख्येने कमी झाली. याची खंत आम्हाला निश्चितच आहे. योगिता लांजेवाड हिने 5वं मेरिट घेऊन जरी ती परंपरा अखंडित ठेवली असेल तरी सुद्धा ती संख्या कमी झाल्याची खंत आम्हाला निश्चितच आहे. यामागची कारणं आपण निश्चितच शोधून काढू. त्यानंतर आता या महाविद्यालयामध्ये कोविडचं वातावरण जगभर पसरलेलं आहे. ॲडमिशन्सवरती परिणाम निश्चितपणे होणार आहे. मागच्या वर्षी झाला, यावर्षी पण सांगता येत नाही. त्यामुळे आता आपल्या महाविद्यालयामध्ये जे काही कोर्सेस अवेलेबल आहेत त्याची जी महत् पब्लिसिटी आहे ती तुमच्याच माध्यमातून होणार आहे. आपण जे काही प्रयत्न करतो ॲडमिशनसाठी जे काही येतात, परंतु आपल्या महाविद्यालयाचं एक काय म्हणतात त्याला बाहेर चांगल्या गोष्टी सांगणं म्हणून तुमची पण एक जबाबदारी आहे. आणि त्या जबाबदारीची तुम्हाला आठवण करून देते की आपल्या इथे जी गृहविज्ञान शाखा आहे, कला शाखा आहे, नव्याने आलेली 2 बॅचेस आपल्या इथून बाहेर पडल्या विज्ञानाची शाखा आहे आणि आता यावर्षीपासून आपल्या इथं कॉमर्स इंग्लिश डिसिप्लिन पण आलेली आहे. तर सगळ्यांना जर ती माहिती असेल तर तुम्ही आपल्या आजूबाजूच्या आपल्या नातेवाईकांना ही माहिती देऊ शकता आणि इथे ॲडमिशनसाठी पाठवू शकता. एवढं बोलून मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि सर्वांचे आभार मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद मॅडम. यानंतर पदवी वितरण कार्यक्रमाला सुरुवात करूया. त्यासाठी मी प्राध्यापक अर्चना हरणे मॅडम, संयोजक पदवी वितरण समिती यांच्याकडे कार्यक्रमाची पुढील सूत्रे सोपवते. धन्यवाद राजे. शिक्षण महर्षी डॉक्टर भाऊसाहेब उपाख्य अजबराव देशमुख व मातोश्री विमलाबाई देशमुख यांच्या पावन स्मृतीस
माझे विनम्र अभिवादन. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या 37व्या दीक्षांत समारंभातील पदवी वितरणाचा कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी आज आपल्याला लाभलेले अध्यक्ष माननीय श्री दिलीपबाबू इंगोले, कोषाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांचे मी स्वागत करते. कार्यक्रमाच्या विशेष निमंत्रित महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य डॉक्टर संयुक्ता देशमुख मॅडम यांचे देखील मी स्वागत करते. पदवी वितरण कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्य डॉक्टर छाया विधाळे मॅडम यांचे देखील मी स्वागत करते. तसेच कार्यक्रमाला उपस्थित माझे सर्व सहकारी शिक्षकेतर कर्मचारी, गृहविज्ञान, कला आणि विज्ञान शाखेचे सर्व पदवीकांक्षी यांचे देखील मी मनापासून स्वागत करते. तसेच त्यांचे मी अभिनंदन देखील करते. उन्हाळी 2020 मधील परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना आज पदवी वितरित करण्यात येत आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे देखील मी अभिनंदन करते. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या उन्हाळी 2020 या परीक्षेमध्ये आपल्या महाविद्यालयातील कुमारी योगिता परशुरामजी लांजेवार ही विद्यार्थिनी गृहविज्ञान विद्याशाखेमधून विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये 5वे स्थान या विद्यार्थिनीला प्राप्त झालेले आहे. तिचे मी अभिनंदन करते व माननीय अध्यक्ष महोदयांनी तिला महाविद्यालयाचे प्रमाणपत्र आणि पदवी वितरित करून तिचा गौरव करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर गृहविज्ञान विद्याशाखेमधून कुमारी वैशाली विनोद कडू व कुमारी नीलाक्षी राजेंद्र कडू या दोन्ही विद्यार्थिनींना मी पदवी घेण्याकरिता आमंत्रित करते. गृहविज्ञान विद्याशाखेतील सर्व पदवीकांक्षींनी उभे राहावे. सगळे उभे राहा. BSc गृहविज्ञान स्नातक या पदवीकांक्षींना पदवी प्रदान करण्यात येत आहे. वाचन ते यानंतर कला शाखेच्या पदवी प्रदानासाठी मी डॉक्टर शालिनी वाटाणे मॅडम यांना आमंत्रित करते. कला शाखेतील सर्व पदवीकांक्षींना शुभेच्छा देते. कुमारी मीनल रोडे, तिला मी पदवी घेण्यासाठी
आमंत्रित करते. त्यानंतर तेजस्विनी साबळे हिला आमंत्रित करते. यानंतर नेहा झटाले हिला आमंत्रित करते. कला शाखेतील सर्व पदवीकांक्षींनी डिग्री हातात घेऊन उभे राहायचे. या BA स्नातक या पदवीकांक्षींना ही पदवी प्रदान करण्यात येत आहे. धन्यवाद मॅडम. यानंतर सायन्सच्या पदवी प्रदान करण्यासाठी मी चौधरी मॅडम यांना आमंत्रित करत आहे. धन्यवाद मॅडम. I congratulate all the science stream students for aspiring their degree, graduation degree. I will call them one by one. कुमारी नेहा अशोक कोहली. Mr. Sohail Ahmed Akil Ahmed Saudagar. Next, Mr. Vaibhav Suresh Nair. सर्व सायन्सचे विद्यार्थी आता उभे राहतील. BSc सायन्स या पदवीकांक्षींना स्नातक ही पदवी प्रदान करण्यात येत आहे. Congratulations all of you. सर्व पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन. यानंतर मी कार्यक्रमाच्या प्रमुख निमंत्रित डॉक्टर संयोगिता मॅडम यांना इथे आमंत्रित करते. शिक्षण महर्षी कृषी तज्ज्ञ डॉक्टर पंजाबराव देशमुख, मातोश्री विमलाबाई देशमुख यांच्या प्रतिमांना अभिवादन करते. आज हा पदवीदान कार्यक्रम आपल्या महाविद्यालयात होऊ घातलेला आहे. त्या कार्यक्रमानिमित्त आपल्याला लाभलेले अध्यक्ष, शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष, आमचे बंधू माननीय दिलीप बाबूजी इंगोले, या कार्यक्रमाच्या प्राचार्या विदळे मॅडम,
ज्यांनी हा सर्व कार्यक्रम इथे घडवून आणला त्या आपल्या महाविद्यालयाच्या प्राध्यापिका चौधरी मॅडम, हरणे मॅडम, वाटाणे मॅडम, हबुलकर मॅडम, उपस्थित सर्व ज्युनियर सिनियरचे प्राध्यापकगण आणि सगळे फायनल इयरचे प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणी. आफ्टर अ व्हेरी लॉंग टाईम इट्स अ प्रिव्हिलेज फॉर ऑल ऑफ अस टू सी यू ऑल टुगेदर इन दिस हॉल. आणि मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे खूप दिवस तुम्हाला घरी राहावं लागलं आणि आज कॉलेजमध्ये येताना तुम्हाला सगळ्यांना पण खूप आनंद झालेला दिसतो आहे. तर 1-1.5 वर्षाच्या कालावधीनंतर कॉलेजमध्ये यायचं काम पडलं. तुम्हाला लक्षात आलं असेल की महाविद्यालय आणि इथे येणं, इथे असणं किती गरजेचं आहे. मला आठवतं 3 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही लोक फर्स्ट इयरला इथे ॲडमिशन घेतली होती त्यावेळेस प्राचार्यांचं इंटरॅक्शन जेव्हा आपण केलं होतं त्यावेळेस मी बोलली होती या इंटरॅक्शनमध्ये की यू आर हॅविंग 3 years इन युअर हँड अँड मेक द मोस्ट ऑफ दीज 3 years. या 3 वर्षात तुम्हाला जेवढं काही महाविद्यालयातून शिकता येईल, घेता येईल ते तुम्ही घेतलं पाहिजे. एकत्रित सगळ्या विद्यार्थ्यांना राहायची जी संधी मिळते, वेगळ्या वेगळ्या गावचे, वेगळ्या वेगळ्या भाषा असणारे, वेगळ्या वेगळ्या समाजाचे विद्यार्थी इथे एकत्र राहतात आणि एकमेकांपासून शिकण्यासारखं खूप काही असतं. तर हे सगळं तुम्ही शिकलं पाहिजे. तर आज 3 वर्षानंतर मला हे तुम्हाला आठवण करून द्यायची इच्छा झाली की मागचं 1 वर्ष जे घरात बसून गेलं तुम्हाला त्याची प्रचिती आली असेल की महाविद्यालयात येणं किती जरुरी आहे आणि इथे आल्यानंतर आपल्याला किती जास्त शिकायला मिळतं. पण ऑनलाईन शिक्षण प्रणाली जी म्हणतात ती सर्वांगीण विकास करणारी नाही आहे. घरी बसून भले तुम्ही सब्जेक्ट नॉलेज घेऊ शकाल पण पर्सनॅलिटी जी डेव्हलप होते स्टुडंट्सची ती इथे एकत्रित येऊन काम केल्यावरच डेव्हलप होते असा माझा ठाम विश्वास आहे. असो, हे आता करोनाचं सावट काही फार दिवस राहणार नाही आहे. एव्हरीबडी इज बीइंग वॅक्सिनेटेड. मॅक्झिमम वॅक्सिनेशन झाल्यावर हा करोना आपण ज्यांचा तिकडे चायनाकडे पळून लावणार आहोत. तर तुम्हाला सगळ्यांना आज इथे विद्यार्थ्यांना पदवी मिळालेली आहे. दिस इज द फर्स्ट स्टेप ऑफ युअर लाईफ. त्याच्यानंतर तुम्ही एका मोठ्या विश्वात पदार्पण करणार आहात जिथे तुम्हाला आणखी जास्त कामं करायची आहे, खूप मेहनत करायची आहे आणि तुम्ही तुमच्या स्वबळावर सगळं राहणार आहे. इथपर्यंत तुम्हाला पेरेंट्स आहेत सोबत, तुम्हाला तुमचे टीचर्स आहेत सोबत, तुमचे फ्रेंड्स आहेत सोबत, पण त्याच्या पुढे तुम्हाला एकट्याच्या भरोशावर आपलं आयुष्य पुढे न्यायचं आहे. सो यू हॅव टू बी स्ट्रॉंग बिकॉज यू विल बी स्टेपिंग आउट इन द वर्ल्ड ॲज अ ग्रॅज्युएट. विद्यार्थी मित्रांनो, या प्रसंगी एक गोष्ट मला प्रकर्षाने सांगावीशी वाटते की लर्न फ्रॉम द नेचर. झाडांकडून आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे. झाडाकडून काय शिकू शकतो आपण की आपले रूट्स, आपले मुळं ते जमिनीत गाडले गेले पाहिजे, पक्के असले पाहिजे. जेव्हा जमिनीत तुमची मुळं पक्के असतील तेव्हाच तुम्ही फर्म उभं राहू शकाल. आणि when you stand tall, let your branches move ahead. तुमचे जे सगळे जितकं उंच चढता येईल, जितकं पसरता येईल तेवढं करायचा प्रयत्न करा. पण पाय मात्र जमिनीत घट्ट रोवल्या गेले पाहिजे, नंतरच तुम्ही उंच झेप घेऊ शकाल. तर ही गोष्ट झाडांकडून आपल्याला शिकण्यासारखी आहे. तो एक मोलाचा सल्ला आहे इथे मोठ्या लोकांनी दिलेला आहे. मी तो फक्त कोट करत आहे तुमच्यासमोर. तर हा सल्ला नेहमीसाठी लक्षात ठेवा. कीप युअर रूट्स डीप इन टू द सॉइल. जमिनीवर एकदम घट्टपणे आपण उभं राहायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना ज्यांना आज इथे फर्स्ट, सेकंड, थर्डचे पुरस्कार मिळाले त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करते. ज्या सगळ्यांना पदवी मिळाली त्यांचं पण अभिनंदन करते आणि पुढे तुमच्या भावी आयुष्यासाठी तुम्हाला सगळ्यांना भरभरून शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मॅडमला सेवानिवृत्त होऊन 3-4 महिने झालेले आहेत, परंतु आज मॅडमला ऐकताना असं वाटलं की आजही मॅडम आपल्या महाविद्यालयात आहेतच. धन्यवाद मॅडम. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय
दिलीप बाबूजी इंगोले यांना मी अध्यक्षीय भाषणासाठी इथे आमंत्रित करते. शिक्षण महर्षी कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव बाळासाहेब देशमुख, स्वर्गीय श्री विमलाताई देशमुख यांच्या पावन स्फूर्तीचा उल्लेख करतो. आजच्या या पदवी वितरण समारंभाच्या प्रमुख अतिथी आपल्या कॉलेजच्या माजी प्राचार्य डॉक्टर संगीता देशमुख, मंचावर उपस्थित स्वागताचे लाभलेल्या आपल्या कॉलेजच्या प्राचार्य प्रभारी प्राचार्य डॉक्टर सौ छायाताई विजय, मंचावर उपस्थित असलेले अध्यापक सुवर्चना अग्ने, डॉक्टर कुमुद चौधरी, डॉक्टर कुमुद शालिनी वाटाणे, उपस्थित सर्व विजय मॅडम आणि त्यांच्या सहकारी आणि ज्यांचा आज पदवी वितरण समारंभ आहे, ज्यांना पदव्या देत आहे, सगळे माझ्या विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणी, आज खरं म्हणजे तुमच्याकरता आनंदाचा दिवस आहे. की आज तुम्ही जे काही शिकले त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार. खरं म्हणजे विद्यापीठाचा जेव्हा दीक्षांत समारंभ होतो तो 29 मे रोजी झाला, सगळ्यांना माहीत आहे. माननीय कोश्यारी साहेब आले, महामहिम हरिहर मंत्री गडकरी साहेब होते, कुलगुरू होते आणि त्या दीक्षांत समारंभानंतर इथे ज्या PhD लोक आहेत, डॉक्टरेट आहेत, त्यांना त्या पदव्या दिल्या जातात. आणि त्यानंतर आतापर्यंत अशी प्रथा होती की विद्यापीठात बाकी सगळ्यांना आपल्याला तिथूनच पदव्या मिळायच्या. गेल्या 3-4 वर्षापूर्वी काहीतरी ठराव झाले विद्यापीठाचे आणि मग असं ठरलं की फक्त तिथे जे डॉक्टरेट आहे, PhD आहे, जे खास आहेत, गोल्ड मेडलिस्ट आहेत, त्यांनाच तिथं पदव्या दिल्या जातील आणि बाकी सगळ्या पदव्यांचं वितरण ज्या ज्या कॉलेजमध्ये जे जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांना दिलं आहे, ज्या ज्या कॉलेजमध्ये त्या कॉलेजने वाटप करायचं. त्याला चांगला निर्णय विद्यापीठाने घेतला आणि त्या निर्णयाद्वारे आज म्हणून आपण याला पदवी वितरण समारंभ म्हणतो, दीक्षांत समारंभ म्हणत नाही. तर याच्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की आज तुम्ही तुमच्याच कॉलेजमध्ये तुमच्याच प्राध्यापकाकडून ज्यांनी तुम्हाला शिकवलं त्यांचे गुण आनंदाने भरून आले असेल की माझे विद्यार्थी आज जे काही मी शिकवलं त्यात पास झाले आणि त्याचे सर्टिफिकेट आज तुम्हाला मिळणार आहे. असा हा आनंदाचा आणि महत्त्वाचा कार्यक्रम आहे. पहिल्यांदाच तुम्हाला ही पदवी आज मिळाली आहे. पण पदवी मिळाली म्हणजे सगळं काय मिळालं हे काही नाही आहे. त्यात तुम्ही जे काही शिकले त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळालं आहे. आता पुढं याच्या पुढं तुम्हाला सगळ्या समाजात आणि आता तुम्हाला खरं तुमचं कार्य चालवणार आहे. आजपर्यंत ज्या तुम्हाला काही पदव्या मिळाल्या तुम्हाला तर या सगळ्या तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या पैशावर मिळाल्या आहेत आणि आपल्या इकडे सेल्फ तर काही लागत आहे. आज आईवडिलांनी कष्ट केला, आईवडिलांनी मेहनत घेतली, आईवडिलांनी तुमच्याकरता हे काम केलं आणि त्याच्यामुळं आणि त्यांनी जे स्वप्न पाहिजे तुमच्याबद्दल की माझा मुलगा BSc झाला पाहिजे, मला BA झाला पाहिजे, उद्योग झाला पाहिजे आणि त्याच्याकरता त्यांनी काय काय केलं असेल, स्वतःला कमी पैसे कमी असताना स्वतः सोडून तुमच्याकरता त्यांनी सगळी मदत केली. ही त्यांचं यशाचं म्हणजे त्यांचं जे स्वप्न आहे ते तुम्ही पूर्ण साकारलेलं आहे आणि याच्या पुढे आता तुम्हाला आईवडिलांचं उरलेलं स्वप्न साकारून त्यांना सांभाळायचं आहे. आतापर्यंत त्यांनी तुम्हाला सांभाळलं, त्यापुढे तुम्ही त्यांना सांभाळायचं आहे आणि आता तुम्हाला अनुभवातून, कारण शिक्षण हे शेवटपर्यंत चालूच राहतं. आता तुम्हाला पहिली डिग्री मिळाली, फक्त BA, आता तुम्हाला PG करायचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला घडायचं आहे. आता हे सुरुवात आहे आणि आज आम्हाला डिग्री सगळं काही मिळते हे नाही. आता तुम्ही जा मार्केटमध्ये जा, समाजात या, तेव्हा समजेल की ते पदवी दाखवल्याने काही तुम्हाला कोणता ताबडतोब नोकरी मिळत नाही. कॉन्फिडन्स असते, करावं लागतं, संघर्ष करावा लागतो आणि पुढं शिकावंही लागतं. त्याच्यापेक्षा मोठ्या डिग्र्या घ्याव्या लागतील, तुम्हाला PG करावं लागेल, रिसर्च करावं लागेल. म्हणजे तुम्हाला जे काही टॅलेंट तुमचं आज मिळालं आहे त्या टॅलेंटचा अनुभव घेऊन पुढचं टॅलेंट निर्माण करायचं आहे आणि ते समाज वाटायचं आहे.
तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. नाही तर आता मला BA मिळालं, BSc झालं म्हणजे मग काय नाही, आता BSc BA काही व्हॅल्यू नाही. आजकाल सगळं PG झालं आहे, PG नाही राहिला आजकाल, आता रिसर्च पाहिजे. आता म्हणजे सगळ्याच या कोर्सेसमध्ये जे तुम्हाला माहिती आहे का, नवीन एज्युकेशन पॉलिसी आता येणार आहे गव्हर्नमेंटतर्फे डिसिजन झाला आहे. आणि आता विद्यापीठामध्ये डिसिजन घेतला की सगळीकडे शॉर्ट टर्म कोर्सेस निर्माण झाले. कारण या डिग्र्या आपल्या फिजिकल अभ्यासातून मिळतात आणि याच्यामुळे तुम्हाला अनुभव नसतो आणि म्हणून अर्थसहाय्य निर्माण करणारा म्हणजे आपल्या स्वतःहून आपण जे डिग्री घेतो शॉर्ट टर्म कोर्सेसचे आपण ते कोर्सेस केल्यावर आपल्याला जर नोकरी मिळाली नाही आपण काहीतरी धंदा स्वतःचा करून किंवा आपली उपजीविका भरू शकतो असे काही नवीन नवीन कोर्सेस सगळे आपल्या इथे मॅडमनी 2 कोर्सेस चालू केले होते. मला माहीत आहे त्या कॉलेजात तुम्ही कोणी घेतले आहेत त्याच्यातले कोर्सेस. आता हे सगळे कोर्सेस शॉर्ट टर्म कोर्सेस सगळे निघाले आहे, नवीन नवीन कोर्सेस येऊन राहिले आहेत. आणि या कोर्सेसचा असा आहे की लोकविविध कोर्सेस आणि तुम्ही स्वतःच्या पायावर कसे उभे राहा. म्हणजे जे आज आत्मनिर्भरचा नारा चालू आहे देशात, आत्मनिर्भर बना. आत्मनिर्भर बना म्हणजे काय, म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतः उभं राहून आपल्या आईवडिलांकडे काही न मागता मी सगळं करेल. पहिले जे शाळेमध्ये जे होतं कसं आणि शिक्षण घ्या आणि पहिले शिक्षण ज्यांचा जो मैदान होता ते स्वतः कॉलेजमध्ये असे आता निर्माण होणार आहे कोर्सेस की तिथेच तुम्ही त्या कोर्सेसमध्ये भाग घ्या, त्याच्यावर पैसे घ्या, त्याच्यावरच तुम्ही शिका. आणि असे कोर्सेस तयार होणार आहे की तुम्ही कोर्सेस झाल्याबरोबर जरी तुम्हाला नोकरी मिळाली नाही, कारण नोकरीकरता वरवर भटकावं लागतं. तुम्हाला माहीत असेल की आता सध्याच्या परिस्थितीमध्ये BA होऊन काही फायदा नाही. कारण तुम्हाला शिक्षक व्हायचं तुम्हाला BA व्हावं लागेल, ज्युनियर शिक्षक व्हायचं MA व्हावं लागेल, पुढे जायचं आहे. तर ह्या सगळ्या कोर्सेस अजून करायचं आहे. आणि सुरुवात झालेली आहे. सगळं करताना आपल्यावर किती पैसा आहे, आपल्या आईवडील काय करू शकतात, कारण आईवडिलावर किती भाग द्यायचा हा एक विषय असतो. म्हणून स्वयंनिर्मित कोर्सची जबाबदारी होणार आहे. म्हणून आपण आता अनुभवाचं शिक्षण घेणार आहोत आणि अनुभवातून माणूस शिकत असतो, शेवटपर्यंत शिकत असतो. नाही तर आपल्याला फक्त डिग्री भेटली, मला पदवी भेटली, आता मी खूप मोठा झालो, मला काही गरज नाही आता कोणाच्या याची असं म्हणून चालत नाही. किती मोठं झालं तरी आज जगात काही कोणताही माणूस नाही की तो पूर्ण शिकलेला आहे की त्याला काही सगळे समज जाऊ शकत नाही. 100% कोणीच माणूस नसतो. आणि ते बनायचं असेल चांगल्या आज जितके नावं तुम्ही वाचले असतील किंवा जितके वैज्ञानिक शास्त्रज्ञ झाले यांचं जर जीवन पाहिलं तुम्ही तर सगळं संघर्ष केले आहे. पुष्कळ जणांचं 10 नापास झालेले आहे पण आज मोठे वैज्ञानिक झाले आहे. तर म्हणजे अपयश जरी आलं तर खचून न जाता आपण अपयश कसं यश मिळवू, आपण पुन्हा पुढं कसं सरकू. मला नोकरी मिळाली नाही, जाणार नाही, आता करणार नाही, रडून जर गेलं तर तुम्ही जगात राहू शकत नाही. त्याच्याकरता तुम्हाला यश निर्माण करायचं, यशाकरता तुम्हाला संघर्ष मेहनत या असं करायला हा फुकट कधी मिळत नव्हतं आणि फुकट मिळालं कधी कामाचं नसतं. त्याचं आपल्या भारतात खूप कसंच चालते सध्या, बाकी सगळ्या देशात असं नाही आहे. तिथून पहिलेपासूनच शिक्षण आपण त्याला कोणत्याही कॉलेजमध्ये अमेरिकेत गेलं त्याला पहिले तिथं शिक्षण करावं पाहिजे. तो कोर्स करतो आणि ते कमवतो म्हणजे आई वडील त्याला पैसे देत नाही, तोच कमवतो आणि तोच शिक्षण घेतो. आपल्या इथे कसं आहे कंट्रोलचा गहू मिळून आला, फ्री मिळून आला, डिक्लेअर झाला, तो 4 किलो गहू आता मेहनतीचं महत्वच चाललं. सगळं जर आपल्याला आयटम मिळालं तर आपली मग गरज संपत जाते आणि आपली विचारही संपत जातात. त्याच्यामुळं आपण आपल्याला बनायचं आहे, आपले विचार वाढवायचा आहे, आपण जे घेतल्या त्यात प्रगती करायची आहे. या प्रगतीला निर्णय करताना संघर्ष करायचा आहे, समाजात राहून संघर्ष करायचा आहे. आणि कोणी माझ्यापेक्षा मोठा झाला त्याच्यावर जळायचं नाही आहे पहिली गोष्ट. नाही तो मोठा झाला मी त्याच्या कसा होईल, त्याच्या एवढा कसा जाईल हे जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही यशस्वी जरूर आहात. एवढंच या प्रसंगी बोलतो. मॅडमने एक उदाहरण दिलं, मी अकोल्याला दिलं एक उदाहरण झाडाच्या बाबतीत मॅडमने दिलं आहे. तर वनस्पती आपल्या इथे 2 प्रकारच्या असतात. एक या वनस्पती की जे फळं स्वतः तुम्हाला देतात. उदाहरणार्थ आंबाचे झाड, जे फळ झाड आहे आंबा ते नेहमी करता तुम्हाला फळ देतात. म्हणजे आंब्याचं झाड लावला आज 10 वर्ष झाले, 20 वर्ष झाले ते आंबे देतच राहतो. चिकू झाले, रताळा झाला, जे फळ आहे ते आंबे सेफ झाले. आणि म्हणून यांचं संगोपन आपण नेहमी करतो, त्यांना खतपाणी घालतो, त्यांना वागवतो. असे ही वनस्पती स्वतःहून देतात म्हणून आपण त्याची काळजी घेतो. आणि दुसरी वनस्पती जी आहे ती मॅडमने रूट म्हटलं आहे, ती वनस्पती जी आहे म्हणजे आता गाजर मुळा या आपलं स्वतःचं फळ लपवून ठेवतात. हे सगळे जमिनीत उगवणारे आहे. बटाटा झाला, कांदा झाला, आलू झालं, हे सगळे जमिनीत आहे. म्हणून आपण त्याला उकळून खातो. ते झाड त्याच दिवशी संपते.
गाजर काट्यावर पडला गाजर दुसऱ्यांदा येत नाही म्हणून त्यांना लपवून ठेवतात. असंच आपल्या मनुष्याचं आहे. जो मनुष्य विद्या ज्ञान धन शक्ती ही समाजात वाटतो, जे काही आपलं ज्ञान आहे समाजाकरता करतो त्याला समाज ओळखतो आणि त्याचं समाजात नाव शिल्लक राहतं. जे लोक आपलं ज्ञान आपली बुद्धी आपलं धन शक्ती लपवून ठेवतात त्याला स्वार्थीपणा म्हणतात. साध्या शब्दात जे स्वार्थी आहे त्यांना लोक समाजातून उपटून टाकतात. तर तुम्हाला फळझाड व्हायचं आहे की उपटून टाकायचं आहे तुम्हाला ठरवायचं आहे. असं आहे तुम्हाला. आपण म्हणजे जे फळ ते नेहमी करता दिलं पाहिजे. म्हणजे तुमच्याजवळ जे आहे ते वाटण्या करता जातं. कारण तुम्ही समाजाची बांधिलकी ठेवली आहे. तुम्ही स्वतः करता जेव्हा यश कमावता तेव्हा समाजाकरता करता देशाकरता जगाकरता. तुमचं कोणतरी पॅटर्न निर्माण केलं तुम्ही रिसर्च करून तर त्या पॅटर्नचा उपयोग समाजाकरता काय हा विचार त्या पॅटर्नमध्ये पाहिजे. नाहीतरी माझ्याकरता पॅटर्न तयार केलं त्याच्यात मला एवढा पैसा मिळणार हा विचार चुकीचा आहे. समाजात त्याचं काय भलं होणार आहे. असे नवीन नवीन पॅटर्न तुम्हाला तयार करायचे आहे शास्त्र म्हणून. या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत. म्हणून संघर्षातून नेहमी यश मिळत असतं आणि कोणी माणूस विदाऊट संघर्ष मोठा होत नाही. तो झाला तो जास्त टिकत नाही. तेवढा पुरता वाटते गाजर चांगला आहे ते उकळून टाकतात त्याला. समाज त्याला कधी मार्गदर्शन करत नाही. म्हणून तुम्ही नेहमी यशस्वी व्हा. एवढं या प्रसंगी बोलतो. जास्त वेळ आता काही घेणार नाही. पुष्कळ वेळ झाला आहे. 2-4 उदाहरणं देणार तुम्हाला आता काही मूळ तर तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि ज्यांनी आता पदवी वितरणात आता यश मिळवलं त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि पुढच्या जीवनात तुम्हाला यश मिळो याच्याकरता तुम्हाला संघर्ष करायची देव शक्ती देव ताकद देव आणि तुम्हाला तुमचं नाव कमवायचं. आणि हे नाव कमवताना एवढं लक्षात ठेवा की आपण जिथून शिकलो या गुरुबद्दल माझ्याबद्दल काही विषय नाही. या गुरुने आपल्याला शिकवलं म्हणून आपल्याला डिग्री भेटली तर पुढं कुठेही तुम्ही जाल कोणत्याही कॉलेजमध्ये किंवा या कंपनीत जाल कुठं टीचरमध्ये जाल त्या सेवा कराल तेव्हा ॲल्युमिनी म्हणून तुम्ही यांना एक पत्र टाकाल. आजकाल ॲल्युमिनीचा प्रश्न खरपून निघाला आहे नॅकमध्ये आणि आम्ही तिथं विचारतो त्या पुढे काही माहीत नसते. म्हणून तुम्ही कुठेही जाल तुम्ही एक पत्र पाठवा प्रिन्सिपलला किंवा तुमच्या शिक्षकांना ज्यांनी तुम्हाला शिकून मोठं केलं त्यांना की मी इथे लागले आहे तुमच्यामुळे माझं हे झालं आहे मला आहे. म्हणजे ॲल्युमिनी काम होतं आणि आपुलकी निर्माण होते. शिक्षक तुमची हे तुमचे कॉन्टॅक्ट करत राहतील कारण शेवटी कॉन्टॅक्ट हा महत्त्वाचा भाग असतो. संबंध टिकले पाहिजेत. फक्त आता शिकले आणि आता कॉलेज मला संपलं आता यांच्या काही शिक्षकांनी मला काम नाही असं समजू नका. आणि याकरता एलिमेंटमध्ये तुम्ही काम करा. कुठेही जा मोठ्या पदावर जा तरी इथं आठवण ठेवा की या भीमराबाई कॉलेजमधून मी शिकली या शिक्षकांनी मला शिकवलं या गुरूंचं. कारण 2च गुरु असतात. पहिला गुरुनी पहिले सांगितले की आई वडील इथून तुम्ही सुरुवात केली जे तुमच्याकरता झिजले आणि तिथून तुम्ही डायरेक्ट कॉलेजमध्ये शाळेत याच्यात शिक्षक हे 2 गुरु आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही आज जे काही घडणार आहे किंवा जे काही बनणार आहे ते बनवायचं काम तुम्हाला यावेळेस करायचं आहे. या 2 गुरुमुळे होतं. म्हणून या गुरूंचं आणि आई वडिलांबद्दल तर मी सांगतो आपल्या विदर्भात तशी प्रथा नाही आहे पण तरी आता पुढच्या दिवशी की आपण सगळे शिकलो की आपल्या आई वडिलांना मग पुढे टाकतो. वृद्धाश्रमात हे करू नका. ज्या आईवडिलांनी तुम्हाला स्वतःचा खर्च करून स्वतःचा पाया उभा केला आहे त्या आईवडिलांना आपण शिकलो त्यांना वृद्धाश्रमात टाकून देतो. या गोष्टी घडल्या नाही पाहिजे. आईवडिलांची काही जबाबदारी तुमची आहे. आतापर्यंत तुम्ही ती काळजी घेतली आता तुम्हाला त्यांची काळजी घ्यायची आहे. तुम्ही आता एक डिग्री म्हणजे पदवीधर झाल्या त्याच्यावर तुम्हाला शिकताना काम करायचं आहे. आई वडिलांना विसरू नका. या शिक्षकांना विसरू नका. स्वतःचं नाव कमवा देशाचं नाव मोठं करा. एवढं त्या प्रसंगी बोलतो. आणि हे सगळं नाव करताना तुमचंही नाव होतच आहे. देशाचे नाव करायची जबाबदारी तुमची आहे. कारण देशाचा विकास तुमचा विकास समाजाचा विकास आहे तर आपल्या सगळ्या मिळून केलाच होतो. कोणी एक माणूस कोणाचा विकास करू शकत नाही हे लक्षात ठेवा. आपण सगळ्यांनी मिळून विकास करू आणि भारताला आत्मनिर्भर होणार. आता उन्नत भारत एक नवीन निघाला आहे. उन्नत भारताचा खेड्यापाड्याच्या आज सोयी सुविधा नाही आहे. उन्नत भारतातही नवीन एक प्रकरण निघाला आहे. नवीन एज्युकेशन पॉलिसी येऊन राहिले आहे. त्याच्यात सगळे चेंजेस येऊन राहिले आणि एकाच ठिकाणी तुम्हाला सगळ्या प्रकारचं शिक्षण मिळणार आहे. तुमची पिढी तर गेली याच्या पुढच्या लोकांना मी आता मातोश्रीबाई तुम्हाला BA बरोबर तर तुम्हाला दुसरे कोर्सेस घ्यायचे BEd करायचं तर इथं तुम्हाला BEd करता येणार. अशी नवीन विद्या येणार आहे. तुम्हाला सायन्स शिक्षकांना तुम्हाला BA किंवा इकॉनॉमिक्स घ्यायचं इकॉनॉमिक्स घेता येणार आहे. तर आता नवीन चेंजेस येऊन राहिला आहे. एज्युकेशन प्रणाली 23 पासून लागू होते की नाही माहीत नाही. गव्हर्नमेंटकडून सुरुवात झालेली आहे. मराठी आज त्या प्रपोजल सँक्शन आजच मिळालं माझ्या हिशोबाने तर ते सँक्शन मिळालं आहे. आणि हा पुढचा असा
म्हणजे तुम्ही एकाच कॉलेजमधून सगळ्या डिग्र्या घेऊ शकता, BEd होऊ शकता, MA होऊ शकता, MSc होऊ शकता, अशा सगळ्या प्रोसेस एकाच ठिकाणी होणार आहे. आणि या ठिकाणी 5, 3, 3, 4 आणि त्या तशा प्लसमध्ये सगळं झालेलं आहे. MPhil आणि MPhil राहणारच नाही आहे, सगळं बंद होणार. या सगळ्या दृष्टिकोनातून आणि शाळेबद्दल म्हणाल तर सगळ्या शाळा एका ठिकाणी समावेश एकाच ठिकाणी सगळ्या शिक्षण मिळालं पाहिजे अशा दृष्टिकोनातून आहे. आणि कॉलेजच्या जमान्यामध्ये पुढं गेल्यावर रिसर्च सेंटर सेपरेट होणार आहे, विद्यापीठ अलग होणार आहे. विद्यापीठात फक्त रिसर्चच शिकवणार याच्यापुढं. आणि जे कॉलेज आहे ते स्वतःचं विद्यापीठ किंवा स्वतःचं ॲक्टिव्हिटी तयारी करणार आहे कॉलेजमध्ये. आणि विद्यापीठ फक्त रिसर्चच काम करणार आहे. विद्यापीठावर कॉलेज अलग काही जबाबदारी चालू आहे. आणि हे घडायला 10-15 वर्ष लागतील. पण न्यू एज्युकेशन पॉलिसी ज्याला म्हणते की ज्यातून जे मी सांगितलं आत्मनिर्भर बनावून विद्यार्थी तयार आहेत, हा प्रकार होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्हाला पुढचे पावलं उचलायचे आहेत. या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करा. एज्युकेशन पॉलिसीचा कारण या दृष्टिकोनातून आपले पावलं उचला, म्हणजे तुम्ही तुमचं भलं करू शकाल. त्यात तुमचं भलं झालं की समाजाचं भलं होईल, देशाचं भलं. एवढं त्या प्रसंगी बोलतो. आपला एकदा पुन्हा शुभेच्छा देतो आणि मी देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपल्याजवळ असलेले ज्ञान हे इतरांना वाटल्याने नेहमीच बुद्धिमत्तेने वाढते असे आपल्या वक्तव्यात आपण व्यक्त केले आणि निश्चितच याचा फायदा आम्हाला आणि आमच्या विद्यार्थ्यांना होईल. धन्यवाद साहेब. यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी डॉक्टर रुपेश कावळे सरांना इथे आमंत्रित करते. धन्यवाद मॅडम. वसंतात येतो फुलांना बहार, वसंतात येतो फुलांना बहार, तेव्हा फांद्याच होतात त्यांचा आधार, तेव्हा फांद्याच होतात त्यांचा आधार. विद्यार्थ्यांनी उचलला यशस्वी पदवीचा भार, तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार, तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या 37व्या दीक्षांत समारंभाअंतर्गत मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय येथे 3रा पदवी वितरण सोहळा आपल्या समक्ष सादर झालेला आहे. व्यासपीठावरती कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री दिलीप बाबू इंगोले, कोषाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था यांनी आपल्या वेळातून वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दर्शविली. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मनापासून मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. विशेष निमंत्रित म्हणून डॉक्टर सौ संयोगिता देशमुख, माजी प्राचार्य, प्रशासनामध्ये पोस्टोकार असलेल्या त्या आमच्या लाडक्या प्राचार्यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. त्याबद्दल मी मनापासून महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्य डॉक्टर सो विधळे मॅडम, तसेच पदवी वितरण सोहळ्याचे संयोजक समिती डॉक्टर कुमुद चौधरी, डॉक्टर शालिनी वाटाणे, प्राध्यापिका सो अर्चना हरणे यांनी रुबाबदारपणे या सोहळ्याचे आयोजन या महाविद्यालयामध्ये केले. त्यांचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच वितरण सोहळ्याचे जे सन्माननीय सदस्य आहेत यामध्ये रश्मी ठाकरे, फरकाडे, शेळके, देठे, गोडचोरे, जगताप, पवार या सर्वांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यानंतर सूत्रसंचालक म्हणून प्राची बांबुरकर यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि अत्यंत
महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थी. ज्यांनी यशस्वीपणे पदवी प्राप्त केली त्यांना आयुष्याच्या भावी वाटचालीसह शुभेच्छा देतो व विनंतीस मान देऊन सर्व उपस्थित राहिलात त्यामुळे मी त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर राष्ट्रगीताचे गायन होईल. सर्व विद्यार्थ्यांनी उभे राहायचे आहे. त्यासाठी मी ममता मस्की मॅडम यांना आमंत्रित करते. राष्ट्रगीतानंतर सर्व विद्यार्थ्यांनी ग्रुप फोटोसाठी थांबायचं आहे. प्रत्येक शाखेचा एक फोटो घेतला जाईल आणि विद्यार्थ्यांनी इथे यायचं आहे. कुणीही जाऊ नये. सर्वांनी सोबत होण्याचं आहे. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. भारत माता की जय. धन्यवाद. शांत राहा. सर्व गृह विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी ग्रुप फोटोसाठी समोर यायचं आहे. तसेच सर्व गृह विज्ञानच्या प्राध्यापकांनी सुद्धा समोर यायचं आहे. वर यायचं आहे. मी बंद करतो आता. व्यासपीठावर.